वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत मॅट फिलिंग कशी करायची असते ती. यासाठी मला लागणार आहे हे दोन वेगवेगळ्या कलरचे सिल्क थ्रेड. यामध्ये एक पिंक कलर घेतलेला आहे आणि एक येलो कलर घेतलेला आहे. यानंतर निडल आहे नंबर 23 म्हणजे 0.45 आणि सीझर. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी या पद्धतीने एक हार्टचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि यामध्ये या पद्धतीने असे चेक्स काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी तुम्हाला दाखवते की मॅट फिलिंग कशी करायची असते ती. आता यामध्ये ही जी सेंटरची रेषा मारलेली आहे याच्या इथे या सेंटरच्या इथून निडलला खाली टाकून खालचा दोरा वरती घ्यायचा या पद्धतीने. त्यानंतर ही जी आडवी लाईन मारलेली आहे तिथपर्यंत त्या लाईनवरती आपण एकदा पुन्हा स्टिच करायचं. यामध्ये सिंपल चेन स्टिचिंगच आहे, फक्त थोडंसं अंतर ठेवून देऊन चेन स्टिचिंग करायची. या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी बॉक्सचा एंड झालेला आहे, ज्या ज्या ठिकाणी लाईन आहे त्या ठिकाणी आपल्याला स्टिच करायचं आहे. या इथे त्यानंतर छोटंसं लॉक करून घ्यायचं, पण थोडंसं साईडला करून घ्यायचं. या पद्धतीने पुन्हा रिवर्स यायचं, त्याच बॉक्सच्या तिथे स्टिच करायचं. त्यासाठी आपण जी लाईन मारलेली आहे त्या लाईनवरती बरोबर स्टिच करत राहायचं. या पद्धतीने पुन्हा वरती छोटंसं लॉक, बाजूला लॉक नाही म्हणता येणार, छोटीशी एक चेन स्टिचिंग करून घ्यायची. पुन्हा रिवर्स. यामध्ये तुम्ही दोन छान कॉन्ट्रास्ट कलरचा वापर करा. खूप सुंदर दिसतं हे कॉन्ट्रास्ट कलरमुळे. जेव्हा आपल्याला फक्त पॅच एखादा करायचा असेल, पॅचच्या वेळी तुम्ही ही एक डिझाईन वापरू शकतात. दोऱ्याला बिलकुल ओढायचं नाही, नाही तर कपडा ओढला जातो. छोटंसं बाजूला स्टिच करून घ्यायचं. या पद्धतीने एवढा एक बॉक्स भरून फक्त या कलरची स्टिचिंग केलेली आहे. आता यानंतर आपण येलो कलरने स्टिचिंग करून दाखवते मी. तर याच्या इथूनच घ्यायचं आहे.
या पद्धतीने सुंदर पद्धतीने तयार होतं. आता याला फक्त आपण एक छानशी आउटलाईन करून घेऊ, म्हणजे अजून सुंदर गेटअप येतं त्याला. पद्धतीने खूप सुंदरशी मॅट फिलिंग तयार होते. थँक्यू फॉर वॉचिंग.